श्रोते हो, नमस्कार. ताणतणाव म्हणजे आपण समजतो त्याप्रमाणे केवळ चिंता, अस्वस्थता, हुरहुर, काळजी, टेन्शन इत्यादी नव्हे. ताणतणाव म्हणजे आपल्या शरीरातील आणि शरीराबाहेरील वातावरण आणि आपण यांच्या दरम्यान सतत चाललेली एक प्रकारची रस्सीखेच किंवा जुगलबंदी होय. ही जुगलबंदी म्हणजे जीवनाचा अविभाज्य असा पैलू आहे. पुष्कळदा आपला असा समज असतो की ताणतणाव असला की माणसं गंभीर, दुःखी किंवा त्रासलेली असतात. ताणतणाव खूप वाढला तर असं होऊ शकतं हे खरं आहे. परंतु ताणतणाव वाढल्यामुळे नेहमीच असं होतं असं नाही. ताणतणावामुळे आतून पोखरून गेलेली व्यक्ती बाहेरून हसतमुख आणि खेळकर दिसू शकते. ताणतणाव म्हणजे सुप्त अवस्थेतील शेकडो रोगांचा समुदाय होय. सध्या उपयुक्त तणाव फारच कमी झाला आहे. आपल्यातील प्रत्येक जण तणावाच्या घातक प्रभावामध्येच वावरत आहे. भल्या मोठ्या पदावर काम करणारे अधिकारी, डॉक्टर, सर्जन, वकील, सैनिक हे तणावाखाली असतात. परंतु इतर सर्वजण देखील कमी अधिक तणावाखाली असतात. ताणतणावाला श्रीमंत गरीब, स्त्रिया पुरुष, लहान मोठा, बाल वृद्ध, अशक्त सशक्त, काळा गोरा, शहर खेडं असा भेद लागू नाही. व्यक्ती झोपलेली असताना देखील ताणतणाव नाहीसा झालेला नसतो. तो आतून आपलं काम करतच असतो. ताणतणावग्रस्त असणं हे सक्सेसफुल नसल्याचं आणि म्हणूनच कमी प्रतीचं मनाने घेतलं असल्यामुळे अपमान करून घेण्यापेक्षा झाकली मूठ 1.25 लाखाची ह्या विचाराने तणाव दडवला जातो. तणावग्रस्त व्यक्तीला पुष्कळदा तणावाची दखल घ्यायची शक्ती आणि युक्ती नसते आणि संवादाच्या कमतरतेमुळे देखील परस्परांच्या ताणतणावाविषयी आपण अनभिज्ञ असतो. 10वीच्या परीक्षेला बसणाऱ्या मुलांच्या आईवडिलांना जाणवणारा तणाव, दुष्काळातल्या शेतकऱ्यांच्या जीवनाचा तणाव, शत्रूच्या बंदुका आणि तोफा आग उगत असताना सैनिकांना जाणवणारा तणाव हे भिन्न असतातच. याशिवाय प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, तणावाची संवेदना किंवा जाणीव सारखी नसते. तसेच भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक परिस्थिती यानुसार तणावाचं प्रमाण बदलत असतं. आता आपण तणाव उत्पन्न करायला विविध बाबी ज्या कारणीभूत आहेत त्याकडे बघूया. आधुनिक, ग्रामीण व शहरी जीवनातील ताणतणाव वेगळे असतात. सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, सांप्रदायिक, कौटुंबिक, वैवाहिक, आर्थिक, पर्यावरणातील बाबी ह्या विविध तणाव उत्पन्न करण्याला कारणीभूत असतात. तसेच शारीरिक बाबी जसे बुटकेपणा, कुरूपता, व्यंग, स्थूलपणा, दुर्धर व्याधी, वेदना यामुळे तणाव उत्पन्न होऊ शकतो. तसेच कौटुंबिक आणि शैक्षणिक जशी चुकीची शिक्षण पद्धती यांमुळे तणाव उत्पन्न होतात. आता आपण तणावाचे जे परिणाम आहेत ते बघूया. तणावाचे परिणाम मन, बुद्धी, कार्यक्षमता, सामाजिक वागणूक, वैवाहिक संबंध, रोगप्रतिकारक शक्ती उत्पन्न करणारी यंत्रणा, तसेच शरीरातील सर्व संस्था जसे श्वसन, रक्ताभिसरण, अंतर्स्रावी ग्रंथी संस्था, मज्जासंस्था, शरीराची स्थिती म्हणजेच पोश्चर ह्यांवर तणावमुक्तीचा परिणाम होतो. केस, यकृत, रक्त, व्यक्तिमत्व यावर तणावाचा परिणाम होतो. स्ट्रेस अर्थात जुगलबंदी ही गर्भधारणेपासून ते जीवनाच्या अखेरपर्यंत चालू राहणारी बाब असल्यामुळे स्ट्रेस म्हणजेच तणाव संपला, नाहीसा झाला असं कधी होत नाही. परंतु त्यावर नियंत्रण मात्र ठेवता येतं. संपूर्ण तणावमुक्तीची संकल्पना आणि तंत्र आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. यातूनच जीवनाचं सार्थक करता येईल यात शंका नाही. नमस्कार श्रोते हो. ताणतणाव सार्वत्रिक आहेत. प्राण्यांनाही तणाव आहेत. परपांगी सुखवस्तू, समाधानी लोकही तणावग्रस्त आहेत. तणावाची व्याप्ती प्रचंड आहे. तणावाचे दुष्परिणाम असंख्य आहेत. संपूर्ण तणावमुक्तीची संकल्पना आत्मनोमोक्षार्थम जगत हितायच वर आधारित आहे. म्हणजे स्वतःचं कल्याण आणि इतरांचेही कल्याण. संपूर्ण तणावमुक्तीमध्ये सहभागी होण्यासाठी थोडा तरी अभ्यास, थोडी तरी समाजाबद्दलची आस्था, थोडा तरी स्वार्थत्याग, थोडा तरी संवाद आणि थोडा तरी उत्साह असावा लागतो. करमणूक करणे हा ताणतणावापासून तात्पुरती सुटका करून घेण्याचा जगन्मान्य मार्ग आहे. आदिवासींमध्ये समूह नृत्य, काहींमध्ये व्यसनं, तर काहींना ट्रेकिंग म्हणजे जंगल यात्रा, पर्वतारोहण,
फिटनेस क्लब, संगीत, चित्रपट, नाटक यांद्वारे तणावमुक्ती केली जाते. तसेच पारंपरिक समुपदेशक हे देखील तणावमुक्ती करत असतात. सध्याच्या प्रचलित पद्धतीमध्ये स्ट्रेसमागील म्हणजेच तणावामागील मूळ कारणांचा निराकरण करण्याची दृष्टी आणि क्षमता नसल्याने केवळ वैयक्तिक शिथिलीकरण म्हणजेच रिलॅक्सेशन पद्धत अवलंबली जाते. परंतु व्यापक सामाजिक हिताशिवाय व्यक्तीचं हित शक्य नाही. तसेच वेगवेगळी धोरणे आणि योजना आणि त्यांची अंमलबजावणी व्यक्तीच्या ताणतणावाशी निगडीत असतात याची जाणीव आणि त्यावरील इलाज ह्या पद्धतीमध्ये नसतात. आता आपण भावनिक तणावावर संपूर्ण तणावमुक्तीद्वारे कोणते उपचार करण्यात येतात ते पाहू. सर्वात प्रथम नामस्मरण. नामस्मरण सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना करण्याला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळे आपण शारीरिक आणि व्यावहारिक अशा संकुचित आत्मघृणेतून व घमेंडीतून मुक्त होतो आणि आपल्या स्वतःच्या वैश्विक ऊर्जा स्रोताशी जोडले जातो आणि त्या चैतन्याची पुनर्प्रचिती घेतो. अनुलोम विलोम, कपालभाती, ध्यान आणि योगासनं, प्राणायाम रिकामापोटी किमान अर्धा तास करणे गरजेचे आहे. उषःपान म्हणजे सकाळी उठल्यावर पाणी पिण्याने आपली पचनसंस्था चेतवली जाऊन मलद्रव्याचा निचरा आतडी आणि मूत्रपिंडातून सुलभपणे होतो. टाळा, जीभ घासल्याने ह्या भागांशी संबंधित मेंदूचे भाग चेतवले जातात आणि त्यामुळे त्या भागातील रक्तपुरवठा वाढल्याने सायनसेस, लाळग्रंथी, हिरड्या, जीभ, दात इत्यादी भागातून मलद्रव्याचा निचरा होऊन आरोग्य सुधारते. सकाळी उठल्यावर 3 पाने तुळस, 3 पाने बेल आणि 3 पाने कडुलिंब खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. संपूर्ण तणावमुक्तीसाठी वाचन करणे, सहभाग घेणे, प्रसार करणे महत्त्वाचे आहे. वाचनासाठी आरोग्यविषयक आणि तणावमुक्तीवरील तसेच नामस्मरण ह्यांवरील पुस्तके, लेख, व्हिडिओ मराठी व इंग्रजीमध्ये वेबसाईटवर मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत. त्याचा जरूर आपण फायदा घेतला पाहिजे. सहभागामध्ये विविध संस्था, NGOज ज्या चांगलं काम करत आहेत पर्यावरणविषयक, आरोग्यविषयक, त्यांना आपण जरूर सहकार्य केल्याने आपलं तणाव दूर होतो. प्रसाराच्या बाबतीत संपूर्ण तणावमुक्तीसाठी सम्यक शिक्षण म्हणजेच सर्वसमावेशक शिक्षण म्हणजेच शरीर, वासना, मन, बुद्धी आणि दृष्टिकोन यांना निकोप विकसित करणाऱ्या शिक्षण पद्धतीसाठी पाठपुरावा केला पाहिजे. त्यांनी आपला तणाव दूर होतो. तसेच सम्यक आरोग्य, सम्यक वैद्यक म्हणजे सर्वसमावेशक ची माहिती घेऊन प्रसार करणे आवश्यक आहे. स्वतःला जास्तीत जास्त समाधान कशात मिळतं ह्याचा शोध घेऊन ते जास्तीत जास्त काळ आणि जास्तीत जास्त लोकांना मिळेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी आपला तणाव दूर होतो. अंधपणे एखादी बाब उपेक्षू नका किंवा अंधपणे स्वीकारू नका. मोठ्या मोठ्या भपकेबाज जाहिरातींना भूलू नका. काय खायचं, काय नाही आणि काय प्यायचं, काय नाही हे आपणच ठरवलं पाहिजे. कोणत्याही पूर्वअटीशिवाय स्वतःला स्वीकारा, स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःचा आदर करा. प्रत्येकाने प्रत्येकाच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्या आणि प्रत्येकाने प्रत्येकावरची संकट दूर व्हावी यासाठी सामुदायिकपणे सहकार्याने धडपडायला हवं. ही जाणीव खऱ्या अर्थाने विश्वकल्याणाची जाणीव आहे. यातूनच संपूर्ण तणावमुक्ती शक्य आहे. संपूर्ण तणावमुक्ती हा असा परिस आहे की त्याच्या संपर्कात येणाराही परिस बनतो. आणि परिस कसा? दुसऱ्याला निव्वळ सोनं बनवणारा नव्हे तर दुसऱ्याला परिस बनवणारा परिस.